हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल अँड न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग खूप खास होणार आहे कारण आज मी बनवणार आहे ढोकळा. ओके, खूप दिवसांनी ढोकळा बनवणार आहे आणि त्यासाठी मी वापरणार आहे डाळ आणि तांदूळ, हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ. तो बघूया आज आपला ढोकळा कसा तयार होतोय. तर ढोकळ्यामध्ये पुढेची वाटी दिसते ती भरून 4 वाटी तांदूळ आणि 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती काल मस्त धुवून एका भांड्यात भिजवत ठेवलेली होती आणि काल रात्रीपासून ते दुपारपर्यंत आज दुपारपर्यंत तशीच ठेवलेली. आणि आज आता आपण त्याला बारीक करूया. तर आपण मिक्सर घेतलेला आहे आणि इकडे डाळ घेतलेली आहे. ती डाळ मी त्यात जे पाणी होतं ते ओतून दिलेलं आहे आणि डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि आता आपण करूया डाळीला बारीक. सो हे तयार झालेलं आहे पीठ. त्याला मस्त मिक्स करून घेऊया परत. तर या भांड्यात बसेल एवढं आपण पीठ घेऊया ढोकळा तयार करण्यासाठी. तर त्या भांड्यात मावेल एवढं आपण पीठ एका भांड्यात ओतून घेऊया. तर हे भांडं घेण्याचं कारण त्यात आपण टाकणार आहोत इनो. त्यात टाकणार आहोत आपण इनो टाकल्यावर ते पीठ जे आहे ते असं फुलून येईल. त्यामुळे ते एकदा इनो टाकला की लगेच ते आपण बॅटर त्या भांड्यात उकडण्यासाठी टाकायचं असते. तर इनो टाकायच्या आधी आपण भांड्याला तेलानं जरा ऑइलिंग करून घेऊया, त्यामुळे ते चिकटणार नाही. तर त्यात थोडं हळद टाकून घेऊया आणि त्याचं थोडं मिक्स करू. थोडं मीठ पण घालायचं. तर हा आपण आता विनो टाकलाय. त्याला मस्तपैकी आपण एका साईडनं मिक्स करून घेऊया. आता आपण ते भांड्यात ओतूया. तर पीठ टाकलेलं आहे त्याला मस्त असं टॅप करून घ्या की सगळीकडून ते पीठ भरून जाऊ दे. आता हे पीठ आपण ठेवूया उकडण्यासाठी. हे पीठ उकडायला ठेवलेलं आहे. 20 मिनिटांना आपण बघूया की ते शिजते का. तर आता आपण ते उकडण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. 15-20 मिनिटांना चेक करूया. आता आपण ते चेक करूया की ते शिजलंय का नाही. शिजलंय का नाही चेक करण्यासाठी आपण त्यात आपला जो चाकू असतो तो डिप करून बघूया. जर त्याला पीठ लागलं तर समजायचं की ते शिजलेलं नाही आहे. आणि विदाऊट जर पीठ न लागता जर बाहेर आलं तर म्हणायचं की ते शिजलेलं आहे. मला वाटतं हे शिजलेलं आहे. आता आपलं पीठ लागत नाही. ढोकळा थोडा थंड झालेला आहे. आपण त्याला आता काढायला घेऊया. असं जरा थोडं काढून ते बाजूला चिटकलंय का नाही ते चेक करू शकतो आपण. आणि हा मस्त असा ढोकळा त्या भांड्यातून बाहेर पडलेला आहे, न चिटकता न काही होता. सो असं वाटते की तो परत त्याला सरळ करूया. आपण भांड्यातून ढोकळा काढून घेतलेला आहे. तर त्याचे काप करून घेऊया. तर चाकूला थोडं तेल लावून
आपण त्याचे स्लाइस करूया. हे झाले उभे का, आता त्याला आपण क्यूबिक शेपमध्ये कापून घेऊया. तर ढोकळा क्युबिकल शेपमध्ये कापून झालेला आहे. तर आता आपण त्याच्यावर जी फोडणी टाकतोय तर ती करायला घेऊया. तर चटणीसाठी आपण कढीपत्ता घेतलेला आहे, मोहरी घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे आणि मिरच्या घेतल्या, त्या मधून कट केलेल्या आहेत. तर एका कढईत आपण तेल घेऊया थोडं. तर कढईत तेल घेतलेलं आहे, तर त्यात मस्त आता एक थोडी मोहरी टाकूया. मोहरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकल्यावर आपण त्याच्यावर मिरच्या, आता त्यात पाणी ओतून घेऊ. तर थोडी त्याच्यावर उकळी आल्यावर आपण त्यात साखर घालू. तर उकळी आलेली आहे, तर आपण त्यात साखर घालू. तर आपली फोडणी तयार झालेली आहे. आता ती फोडणी आपण ढोकळ्यावर टाकूया. पहिला त्यातलं पाणी पण टाकूया. तर आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि त्याच्यावर फोडणी सुद्धा टाकलेली आहे. फोडणी तयार झालेली आहे आणि आपण आता ती त्या ढोकळ्यावर टाकली सुद्धा. आता ढोकळ्यासोबत जी खाणारी चटणी असते, तर पुदिन्याची चटणी, तर ती कशी करायची ते बघूया. तर पुदिन्याच्या चटणीसाठी आपण घेतलेला आहे खूप सारा पुदिना, थोडी कोथिंबीर, थोडी मिरची, आलं, लसूण आणि थोडीशी साखर त्यात टाकलेली आहे. आता ते मस्त आपण मिक्स करून घेऊया. तर ही झालेली आहे आपली चटणी. त्यात एक खास इन्ग्रेडियंट आता घालूया आपण, जो आपण थोडा ढोकळा केलेला, त्यातले 2-4 क्यूब्स किंवा 2 क्यूब्स आपण त्यात टाकूया. म्हणजे ग्रेव्ही अशी थिन होईल, थिक होईल, थिक हो. त्यातला 2 क्यूब्स तर 3 क्यूब्स असे टाकूया आणि आता त्याला परत मिक्स करून घेऊया. तर आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. सो आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि मस्त प्लेटीमध्ये, ट्रेमध्ये सजवून ठेवलेला आहे. तर ढोकळा झालेला आहे आणि ढोकळा आम्ही खाल्ला सुद्धा. तर थोडं ढोकळ्यामध्ये मीठ कमी होतं आणि जरा चटणी थोडी तिखट झालेली. तर जर तुम्ही ट्राय कराल तर तेवढं काळजी घ्या की मीठ किती पाहिजे आणि चटणी किती तिखट पाहिजे. बाकी सॉसबरोबर आणि चटणीबरोबर ढोकळा भरपूर चांगला लागला, खूप चांगला लागला होता. सो या नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.